हे वर्ष 2023 जे आहेत मोठ्या प्रमाणात घडामोडी आपल्याला जागतिक स्तरावर होताना पाहायला मिळालेल्या आहेत. पुढच्या वर्षी देखील साधारणपणे 50 देशांमध्ये जवळपास निवडणुका होताना दिसतील. भारत असेल, अमेरिका असेल, पाकिस्तान असेल किंवा UK असेल, या ठिकाणी आपल्याला निवडणुका ज्या आहेत ते प्रामुख्यानं ही देश जी आहेत ती म्हणावी लागेल. मात्र इतर देखील देश आहेत. मात्र याचा एकूण जो परिणाम आहे तो काय होऊ शकतो? अर्थव्यवस्था मागील 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यात बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत गिरीश कुबेर सर, जे अर्थतज्ञ आणि लोकसत्ताचे संपादक आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ABP माझामध्ये स्वागत सर. कसं बघताय तुम्ही या सगळ्याकडं? एकूणच 50 निवडणुका ज्या आहेत, 50 देशाच्या निवडणुका आहेत. जवळपास अख्खा युरोप, 27 देशांचा युरोपीय युनियन आहे, इंग्लंड आहे, अमेरिका आहे, भारत आहे, दक्षिण आफ्रिका असे. हे अतिशय महत्त्वाचं वर्ष ठरेल. त्या अर्थाने प्रत्येक देशात राजकीय उलथापालथ होताना दिसते. आणि हे 50 देश जेव्हा आपण म्हणतो ना, म्हणजे त्याच्यातलं जर एकंदर लोकसंख्येचा आवाका बघितला, जवळपास 200 कोटी नागरिक पुढच्या वर्षात मतदान करतील. इतकं प्रचंड प्रमाणावरती राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं वर्ष आहे. आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा जवळपास 62% वाटा या 50 देशांतनं येतो. त्याच्यामुळे हे वर्ष राजकीयदृष्ट्या जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या राजकीय उलथापालथीचा परिणाम अर्थातच आर्थिक घडामोडींवर होणार. कारण सध्या जो काही एक कल दिसतो ना जागतिकीकरणाच्या विरोधात, आणि एक अंतर्गत अशा पद्धतीची मानसिकता राजकीय पक्षांमध्ये दिसून येते. म्हणजे जग वगैरे गेलं तिकडे, तुमचं आम्ही आपलं बघूया. मग ते ट्रम्प असतील, अन्य काही देशांची धोरणं असतील. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती आता निश्चितच परिणाम होईल, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. दुसरीकडे बघायचं तर म्हणजे आपण एक प्रामुख्यानं काही देश घेऊया. म्हणजे जर का भारताबद्दल बोलायचं तर तुम्ही कशा प्रकारे बघता हे येणारी निवडणूक? एकूणच राम मंदिरचा मुद्दा असेल किंवा मग येत्या काळामध्ये मोदी हे हिंदुत्वचा चेहरा म्हणून जगासमोर उभे राहिलेले दिसतात. आणि सोबतच कुठंतरी अर्थव्यवस्था देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे अशा प्रकारचा एक युक्तिवाद जो आहे तो देखील भारताकडनं पुढं मांडला जातोय. अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेमध्ये आपण निश्चितच चांगली आहे. पण जगाच्या तुलनेमध्ये म्हणजे काय? जेव्हा लोक म्हणतात की आपण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, सर्वाधिक वेगाने, पण आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेतला तर तो किती वेग, त्याला किती फरक पडणार आहे त्या वेगाचा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे चीनची जर अर्थव्यवस्था घेतली, साधारण $7 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे साधारण 7 लाख कोटींची जर अर्थव्यवस्था असेल, तो एक मुद्दा आहे. अमेरिकेची 19-20 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. तर त्यांचे 1-2% हे आपल्या 5-6% जास्त असतात ना. म्हणजे ससा आणि हत्ती, म्हणजे हत्ती म्हणाला मी आज काही उपास केला आणि 4 घासच खाल्ले, पण ते हत्ती ते 4 घास आहेत. आणि आपल्या लोकसंख्येचा आकार लक्षात घेतला तर एवढी विकासाची गती पुरेशी आहे का? हां, म्हणजे वाईट असण्यापेक्षा केव्हाही चांगलं आहे ते शंकाच नाही आहे, पण ती पुरेशी असायला हवी का? कारण 2004 ते 2014 हा तर 10 वर्षाचा कालखंड आपण बघितला तर त्या कालखंडापेक्षा कमी गतीनं आपली अर्थव्यवस्था वाढतीये. हे महत्त्वाचं सत्य लक्षात घ्यायला हवं. म्हणजे मनमोहन सिंगांच्या कालखंडापेक्षा आर्थिक विकासाचा सरासरी वेग हा कमी आहे. आणि कोविड काळ वगैरे जर लक्षात घेतला, त्याचे ते परिणाम बघितले, तर आत्ता 6.5-7% जी काही वाढ आहे तर ती 2014 पासूनची सरासरी काढली तर 4 ते 4.5% भरते. भारताला किमान 2 अंकी विकासाची गती असायला हवी. त्यामुळे 10%, 9% हे आपलं स्वप्न असायला हवं, जी काही काळ त्यावेळेला गाठली गेलेली होती. मुद्दा क्रमांक 1. आणि मुद्दा क्रमांक 2, आता कुठलाही देश असं म्हणू शकत नाही, तुम्ही अगदी चीनसारखाच एखादा अपवाद असला तर गोष्ट वेगळी, की आम्ही जगावर काही अवलंबून आहे, आम्ही पाहून घेऊ. तसं नाही आहे. निर्यात हा महत्त्वाचा घटक आहे. तर ज्या वेळेला जगामध्ये जागतिकीकरणाला विरोध होतो आणि अनेक देश अन्य परदेशी मालावरती मालाला विरोध करायला लागतात, त्यावेळेला आपली मुळात निर्यात फारच कमी आहे. तर त्या निर्यातीवर परिणाम होतो. आणि त्याच वेळेला जर आयात वाढत असेल तर अर्थातच परकीय चलन जास्त खर्च करावं लागतं. त्यामुळे हे दोन्ही घटक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे स्वांत सुखाय असं जर बघायचं असेल, आपलं उत्तम चाललं आहे,
हा विचार असेल तर ते अर्थातच उत्तम चाललेलं आहे. पण अर्थव्यवस्थेचा विचार हा नुसत्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आकारावरती अवलंबून नसतो. त्यासाठी दरडोई उत्पन्न हा सुद्धा महत्त्वाचा घटक असतो. दरडोई उत्पन्न आपलं 2000च्या वरती अजूनही जात नाही आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या देशाचं $73,000 उत्पन्न असू शकतं. त्याच्यामुळे दरडोई उत्पन्नही जर वाढत असेल तर अर्थव्यवस्था चांगली. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार नुसता वाढला म्हणजे प्रगती झाली असं होत नाही. असं म्हणणं म्हणजे तुझ्याकडे ज्या कंपनीचे शेअर आहेत, समभाग असतील असं समजा, समभाग म्हणजे सेन्सेक्स धावतोय पण तुझ्या समभागांमध्ये काहीच फरक पडत नाहीये, तर तुला त्या सेन्सेक्सचा काही उपयोग नाही ना. तसा अर्थव्यवस्थेचा विचार केला तर मग ते आव्हानाचं गांभीर्य लक्षात येईल. दुसरीकडे बघायचं तर आता तुम्ही आयात निर्यात संदर्भात बोलला. एकूण 2 युद्ध आपण सध्याला बघतो आहे, अजूनही सुरूच आहे. कशा प्रकारे बघताय या युद्धांकडे? कारण की या युद्धांमुळे देखील अर्थव्यवस्थांवर परिणाम होताना बघायला मिळाले. म्हणजे त्याचा फायदा देखील भारतानं चुकीच्या अर्थानं का म्हणत त्या घेतल्याचं आपल्याला दिसतंय. पण कशा प्रकारे बघता हे एकूण या युद्धांकडे? येत्या काळामध्ये कशा प्रकारे हे परिणाम त्याचे दिसू शकतील? या वर्षांनी एक गंमत समोर आणलेली आहे. आतापर्यंत ना बड्या देशांमधले संघर्ष हा परिणामकारक घटक ठरायचा. आता तसं नाही आहे. आता छोट्या छोट्या देशांमधले संघर्ष सुद्धा अर्थव्यवस्थेवरती परिणाम करतात. उदाहरणार्थ व्हेनेझुएला, अझरबैजानमधला संघर्ष, हा हाऊथी बंडखोरांचा जो काही संघर्ष आहे ते, हमास, हे लहान लहान देश आता मोठ्या अर्थव्यवस्थांना वेठीला धरू लागलेले आहेत. म्हणून पुढचा कालखंड हा मोठे देश हे लहान व्यवस्थांना, लहान देशांना कशा पद्धतीनं सामावून घेतात आणि कशा पद्धतीनं विकासामध्ये सहभागी करून घेतात त्याच्यावरती ठरेल. आता छोटासा हाऊती ही दहशतवादी संघटना किंवा त्यांचं जे काही राजकारण आहे, पण ते तांबड्या समुद्रामध्ये हल्ले करतायत, आपल्या अरेबियन समुद्रामध्ये येऊन हल्ले करतायत. याचा नाही म्हटलं तरी जागतिक व्यापारावरती परिणाम होतोच ना. आणि तेल असेल, आयात निर्यात अन्नधान्याची असेल, या सगळ्यांवरती परिणाम होतो. त्याच्यामुळे हे या देशांचं राजकारण हे पुढच्या वर्षात महत्त्वाचं ठरेल. आणि मोठ्या देशांना त्यांना कसं हाताळण्यात यश येत आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. इतके दिवस असं नव्हतं. इतके दिवस मोठे देश म्हणतील त्यांची मर्जी असं अशा पद्धतीनं जग चालायचं. आता लहान लहान देश सुद्धा त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि हा एक महत्त्वाचा बदल आहे. एक दुसरा मुद्दा देखील पुढे येतो की भारतासोबतच पाकिस्तान आहे आणि बांगलादेश आहे. दोन्ही शेजारी देश आहे. दोन्हीकडे जर का निवडणुका होताना एका देशामध्ये मोठ्या प्रमाणात IMF कडनं देखील निर्बंध आपल्याला दिसले आहेत. कशा प्रकारे बघता आहे या दोघांची स्टॅबिलिटी ही भारतासाठी कितपत योग्य असेल किंवा मग फायद्याची असू शकते? ती पाकिस्तानचा तो डब्यात गेलेला देश आहे. म्हणजे पाकिस्तानच्या संपूर्ण पाकिस्तानमधल्या कंपन्यांची जर त्याला बाजारपेठीय मूल्य बघायला गेलं ना तर त्याच्यापेक्षा आपली TCS कंपनी मोठी ठरेल अशी अवस्था आहे. तर पाकिस्तान म्हणजे आपण इंग्रजीमध्ये खूप छान डिकपलिंग, भारताने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळे करायला हवं. ते खूप लहान लहान आहे. पाकिस्तान हा 1-2 कंपन्या आपल्या, त्याची अर्थव्यवस्था मोठी आहे. आपण तुलना करायला हवी ती चीनशी करायला हवी. आणि तू बांगलादेशचा दाखला दिलास. बांगलादेशकडनं शिकण्यासारखं प्रचंड आहे. मानवी विकासाचा निर्देशांक असेल, चीनमधनं निघालेल्या कंपन्यांना आकर्षून घेणं असेल आणि एकंदर आर्थिक सुधारणा असेल, बांगलादेशने प्रचंड प्रगती केलेली आहे. बांगलादेशला आपण भले हिणवतो, राजकीय दृष्ट्या ते सोयीचं असतं वगैरे वगैरे. त्यामुळे आपल्याला पाकिस्तानपेक्षा बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीव्स हे ते देश काय करतायत ना याच्याकडे लक्ष ठेवायला हवं. कारण त्यांना भारत तितकासा आवडत नाहीये. हा यातला महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे मालदीवसारखा एखादा देश उठतो आणि भारताला म्हणतो तुम्ही निघून जा आमच्या देशातनं. हे असं कधी आत्तापर्यंत झालं नव्हतं. त्यामुळे आपल्याला आपलं मोठेपण घरातल्या घरात जसं शड्डू ठोकून दाखवतो ना तसं जगाला दाखवणं हा वेगळा मुद्दा आहे. पण शेजारच्या देशांना आपण आधी जवळचे वाटायला हवं. श्रीलंकेला वाटत नाही, बांगलादेशला वाटत नाही, पाकिस्तानचा प्रश्नच नाही, चीन आपल्याला जवळ करायची शक्यताच नाही. ही आव्हानं त्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील. तर भारताला या देशांमध्ये सहजपणे बाजारपेठेवर नियंत्रण नाही पण निदान बाजारपेठेत सहभाग घेता आला नाही तर अर्थातच ती जागा चीन मोठ्या प्रमाणावरती घेतोय. म्हणून हे देश महत्त्वाचे आहेत.
एकूणच लोकशाही निवडणुका आपण म्हणतो, दुसरीकडे डिक्टेटरशिप देखील कुठेतरी वाढायला लागली आहे का, असे देखील प्रश्न निर्माण होतात. पुतीनचंच उदाहरण घ्यायचं झालं तर पुतीन देखील पुन्हा एकदा मार्चमध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना बघायला मिळतील. मात्र प्रतिस्पर्धी कोणी नाही आहे अशी जी समोर गोष्ट उभी येऊन टाकलेली आहे. एक हा शेवटचा मुद्दा म्हणजे, कारण तुम्हाला या संदर्भात चांगले तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नाही, हा एक नवीनच प्रकार गेल्या दशकात उदयाला आलेला आहे की ज्याचं वर्णन मतपेटीतून आलेली हुकुमशाही असं केलं जातं. म्हणजे डिक्टेटरशिप बाय बॅलेट, आणि निवडून यायचं आणि मग म्हणजे आपण शिडी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी वापरायची आणि वरच्या मजल्यावर पोचलो की शिडीच काढून घ्यायची, अशी व्यवस्था अनेक देशात झालेली आहे. पुतीन हे त्याचं प्रारूप आहे. आणि पुतीन प्रारूपाचा धोका का, तर ट्रम्प यांना मोह झालेला होता की मलाही असं पुतीनसारखं तहहयात अध्यक्ष होता आलं तर राहत. फक्त त्यांचं म्हणजे एका अर्थाने ट्रम्प यांचा मोठेपणा की त्यांनी तसं बोलून दाखवलं. बाकी तसे न बोलणारे बरेच आहेत आणि त्यांच्या वर्तनाचं अनुकरण करणारे खूप आहेत. म्हणजे तुला टर्कीमध्ये दिसेल, हंगेरीमध्ये तसं मोठ्या प्रमाणावरती दिसेल. त्यामुळे हा धोका आहेच. आणि मानसिकता लोकांची मला असं वाटतं ना, ती याच्यासाठी जबाबदार आहे. भारताचा इतिहास 1952 पासूनचा आजतागायत जर बघितला तर कुठल्याही टप्प्यावरती स्थिर सरकार, प्रचंड बहुमताचं सरकार आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असतं असं इतिहास दाखवत नाही. उलटं जेव्हा जेव्हा आर्थिकदृष्ट्या जेव्हा राजकीयदृष्ट्या प्रबळ ताकदवान सरकार येतं तेव्हा तेव्हा आर्थिकदृष्ट्या मंदच झालेलो आहोत. म्हणजे अगदी इंदिरा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, राजीव गांधी असतील, भारताची प्रगती ही नेहमी आघाडीच्या सरकारांच्या काळातच झालेली आहे. त्यामुळे मजबूत सरकार आणि आर्थिक प्रगती यांचं नातं आहे हे जेवढं लोकांच्या मनातून जाईल तेवढा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारेल आणि तेवढा लोकशाही मजबूतीकरणाकडे आपण जाऊ असं म्हणायला हवं. एकूण बघायचं तर अर्थ आणि राजकारण हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि अशात पुढच्या वर्षी येणाऱ्या 50 देशांतल्या निवडणुका हे काहीसं चित्र जगाचं काम म्हणावं ते बदलायला निश्चितच असेल. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.